श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, समर्थ श्री रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेने आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज आहे मंगळवार, वैशाख शुद्ध चतुर्थी, म्हणजे विनायकी आहे आणि मंगळवारी असल्यामुळे ती अंगारकी आहे. अंगारकी म्हणजे जरा प्रखर समजली जाते. अंगार म्हणजे निखारा, विस्तव, उजव आपण कोकणीत म्हणतो ते. त्यामुळे काय असतं की का मंगळवारच्याला अंगारकी का नाव पडलं? मंगळ हा जो ग्रह आहे तो तांबडा आहे. मंगळावरून आता जी आपल्याला चित्र मिळालेली आहे तो एवढा तांबडा आहे आपल्याला कल्पनाही करता येत नाही. आणि गणपतीचा तांबड्या रंगांशी काय संबंध आहे? गणपती ही क्रांतीची देवता आहे. विशेषतः विनायक हा जो त्याचा अवतार आहे त्यावेळेला विशेष रीतीने नायकत्व गणपतीने केलेलं आहे. कारण सिंधुरासूर वगैरे असे निरनिराळे राक्षस मारायचे असतात आणि त्या वेळेला ते रूप घेणं आवश्यक असतं. एक राक्षस आहे आणि त्यांनी असं वरदान मागितलेलं आहे की माझ्या रक्ताचा थेंब जर खाली पडला तर त्यातून माझ्यासारखा नवीन एक राक्षस तयार होईल. त्यामुळे त्याला कोणी मारू शकत नव्हता. काल आता तुम्ही महाभारतात वगैरे बघितलं असेल की जयद्रथ जो आहे त्यांनी असंच सांगितलेलं आहे की माझं जर मस्तक तुम्ही धडावेगळं केलं आणि ते जमिनीवर पडलं तर ज्याच्याकडून ते मस्तक धडावेगळं त्याची राख होऊन जाईल. आणि मग शेवटी कृष्ण अर्जुन वगैरे ठरवतात. त्याचे वडील तिथे शेजारच्या पर्वतावर तपश्चर्या करत असतात. इतक्या जोरात त्याचं मुंडकं उडवलं जातं की ते वडिलांच्या मांडीवर पडतं आणि काय पडले म्हणून बघतात ते त्यांच्याकडून ते खाली पडतं आणि त्यांची राख होते. म्हणजे एका आपण म्हणतो ना की एक पंथ दो काज, किंवा एकाच दगडात इथे अक्षरशः दोन पक्षी मारलेले आहेत, एक जयद्रथ आणि त्याचे वडील. मुद्दा काय सांगायचा की अंगारकी चतुर्थीच्या वेळेला जे विनायकत्व आहे ते फार महत्वाचं असतं. विनायकी चतुर्थी नंतर असते त्याला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो. पण विनायक कोण? काल आपण जिथे थांबलो होतो ते आपण हृदयम जामदग्नेजेत तिथे काल थांबलो होतो. हृदय, माझ्या हृदयाचं रक्षण कर. कोण? तर जमदग्नींचा मुलगा जो जामदग्न परशुराम, त्यानं जिंकणारा. आता परशुरामानं जिंकलं म्हणजे काय? खरं म्हणजे त्यांनी परशुरामांचं मन जिंकलंय रामाने. परशुराम उग्र स्वरूपी आहेत आणि इतक्या वेळा क्षत्रियांचा संहार केला. म्हणजे त्यांनी सगळ्या क्षत्रियांचा संहार केला नाही. बायकांना, मुलांना, म्हाताऱ्यांना काही मारलेलं नाही आहे. जे उन्मत्त क्षत्रिय होते म्हणजे रक्षण करायच्या ऐवजी भक्षण करत होते त्यांचा त्यांनी संहार केला. आणि त्याला व्यक्तिगत कारण होतं. त्यांचे वडील जमदग्नी जे सप्तर्षीतले एक ऋषी, ते ध्यानस्थ असताना सहस्त्रबाहू कार्तवीर्य अर्जुन, मोठं नाव आहे, तो आला आणि त्याला तहान लागली होती, भूक लागली होती, पण कोणीच नव्हतं आश्रमात आणि काही नव्हतं आश्रमात. सगळे जे ऋषिकुमार होते ते आणायला गेले होते. अशा वेळेला तो तलवारीनं त्या ध्यानस्थ असलेला जमदग्नी ऋषींचं मस्तक उडवलं. हा एवढा उन्मत्तपणा! म्हणजे ऋषींना खरं उच्च स्थान द्यायचं असतं पण ते काहीच नाही. मग ते म्हणाले हे जे उन्मत्त आहेत की जे रक्षण त्यांचं कार्य करत नाही आहेत, बरोबर उलटं कार्य करतायत, त्यांना संपवेन मी. हा परशुरामांचा एक प्रकारचा कार्यभाग. म्हणजे ते ब्रह्मतेज त्यांच्यात होतच. त्यांनी तपश्चर्या करून निरनिराळे लोक मिळवले होते. लोक म्हणजे जिंकलेले लोक असतात त्याला प्रदेश म्हणतो आणि एकापेक्षा एक वरचे लोक असतात त्यांना प्रकाशाच्या पातळ्या म्हणतो. ते सगळं त्यांचं होतं. ज्यावेळेला रामराजा वैष्णव शिवधनुष्य मोडून आला, वैष्णव धनुष्य वाकवून त्याला त्यांनी प्रत्यंचा लावली, हे सगळं झाल्यानंतर ते म्हणाले माझी खात्री पटली की तू अत्यंत सालस आहेस, अत्यंत नम्र आहेस, विनयी आहेस आणि मुख्य म्हणजे सुसंस्कृत आहेस. तुझ्याकडून कुणाचंही अकल्याण होणार नाही, कुणावरही अन्याय होणार नाही. असा तू क्षत्रिय राजा आल्यानंतर मला आता माझं पुढे उन्मत्त क्षत्रियांचा ते कार्य तूच करशील रामा. आणि म्हणून त्यांनी एकमेकाला आलिंगन दिलं. हृदयम जामदग्नेजेत. आलिंगन शब्दाचा अर्थ आपण मागे बघितला होता की आलिंगन म्हणजे हे लिंग, जिथे आत्मलिंग आपण शब्द वापरतो. शंकराचा आत्मलिंग घेऊन रावण निघाला होता. मग गोकर्ण महाबळेश्वरची कथा आपल्याला माहित आहे. तर आत्मलिंग म्हणजे माझं लिंग म्हणजे माझी खून, माझी इथली जी व्हायब्रेशन्स आहेत ती स्पंदनं आणि तुझी स्पंदनं एक होऊ दे
आणि एकमेकात त्यांचं संक्रमण होते. तुझं जे चांगलं आहे ते मला येऊ दे, माझं चांगलं आहे ते तुझ्याकडे जाऊ दे, ह्याला आलिंगन म्हणतात. ते दोघांनी दिलं, एकमेकाला प्रदक्षिणा घातल्या आणि ते निघून गेलेले रामाला आशीर्वाद द्या. मुद्दा काय आहे? हृदयम जामदग्नेचे. परशुराम अवताराचा जो एक श्लोक आहे, अग्रतो चतुरो वेदान पृष्ठतो सशरम धनु. वेदांची पालखी निघालेली आहे, 4 वेद ठेवलेले आहेत, पण त्याचं रक्षण करण्यासाठी पृष्ठतो मागच्या बाजूला सशरम धनु, एक धनुर्धारी चाललेला आहे. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम. वेद हे ज्ञान आहे आणि हा क्षात्रतेज म्हणजे पराक्रम आहे. सशरम धनु असलेला धनुर्धर हा पराक्रमाचं प्रतीक आहे. हे दोन्ही एका ठिकाणी असलेला विनायक म्हणतात. हा ज्या वेळेला विनायक त्या राक्षसाला मारायला जातो त्यावेळेला गरा आहे तसा तो, आणि परत येतो त्यावेळेला सगळा तांबडा झालेला आहे. तांबडा झाल्यानंतर आई ओळखत नाही त्याला, अगं मीच तो. राक्षसाचा एकही रक्ताचा थेंब खाली सांडायचा नव्हता, म्हणून त्याचं उसळलेलं सगळं रक्त मी माझ्या अंगावर घेतलेलं आहे. तेव्हापासून आपण त्याचं नाव म्हणजे रक्तम लंबोदरम रक्तवाससम रक्तपुष्प सगळं म्हणतो ना. सगळं त्याला रक्त, तांबड्या रंगाची वस्त्र लागतात, तांबड्या रंगाचं फुल लागतं, तांबड्या रंगाच्या अक्षता लागतात, सगळं त्याचं तांबडं आहे. आणि म्हणून तांबडा असलेला मंगळ आणि त्याचा मंगळवार, त्या दिवशी जर विनायकी आली तर चतुर्थी ती काय आहे? कारण आपण अथर्व शीर्षातच बघितलेलं आहे की गुणत्रयातीत, कालत्रयातीत, अवस्थात्रयातीत. त्रय म्हणजे त्रि म्हणजे 3, त्या तिघांच्या पलीकडे म्हणजे चौथी अवस्था आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्या पलीकडे या तिन्हींवर नियंत्रण करणारा किंवा तिघांत निर्माण झालेला आहे याच्यातच, आत्ता आहे याच्यातच, आणि नष्ट होणार आहे याच्यातच, आणि या सगळ्याचा प्रत्यय हाच देणार आहे. हे सुद्धा 4 झाले की हो. सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठति, सर्वम जगदिदम त्वयि लयमेष्यति, सर्वम जगदिदम त्वयि प्रत्ययति. ही चौथी. आणि म्हणून चतुर्थी ही त्याच्या उपासनेची तिथी आहे. आणखीन एक त्याला ऐतिहासिक कारण म्हणजे निरनिराळ्या महिन्यात गणेशाचे अवतार झालेले आहेत, पण प्रत्येक वेळेला तिथी मात्र शुद्ध चतुर्थी हीच आहे. माघ शुद्ध चतुर्थी आपण गणेश जयंती म्हणतो, आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थी आपण गणेशोत्सव साजरा करतो, परंतु ती सगळ्या निरनिराळ्या अवताराच्या जन्मतिथी आहे. तर हे मी का सांगतोय की आज विनायकाची गरज आहे. आपण अगदी सुरुवातीला बघितलं होतं की कलौ चंडी विनायक. चंडी शक्ती पाहिजे, प्रचंड शक्ती पाहिजे, शांत उपयोग नाहीये. रणदुर्गा पाहिजे, शांता दुर्गा नको. याचा अर्थ मी गंमत करतोय तुम्हाला, पण शांत रूपच नकोय. रणदुर्गा पाहिजे, चंडी पाहिजे, काली पाहिजे. या कलियुगात राक्षस सूक्ष्म झालेले आहेत, त्यांची शक्ती सुद्धा सूक्ष्म झालेली आहे. या शक्तींची जी रूप आहेत ना, ते सुद्धा दुष्ट सूक्ष्म राक्षस नष्ट करणारे आहेत. आणि देव कुठला पाहिजे तर विनायक पाहिजे. विनायक म्हणजे नुसता गणेश नाही, मग त्याची लंबोदर वगैरे किती निरनिराळी नाव आहेत. आपण प्रणम्य शीर्षादेवम गौरी पुत्रम प्रथमम वक्रतुंडचे एकदंतम, किती नाव आहेत ती. पण विनायक म्हणून आज विनायकी चतुर्थीला आपण एक असं नेतृत्व रामाच्या माध्यमातून, आणि त्या रामाला आपण सांगतोय की माझ्या शरीराच्या निरनिराळ्या भागांचं रक्षण कर. आपण सुरुवात शिरापासून केली होती. शिरो म्हणजे शिरोमे राघवप्पा तू, कुळ झालं. त्याच्यानंतर भालम दशरथात माझ्या वडील झाले. नंतर कौसल्यो दृश्यपातो, डोळे झाले. विश्वामित्र प्रिय श्रुती, आणि रामाचं चरित्र पुढे पुढे निघालेलं आहे. जन्म झालेला आहे, वडील आहेत, आई आहे. पहिले महत्वाचे ऋषी त्याच्या अवतार कार्य सुरू करण्यासाठी आले ते विश्वामित्र आहेत. वसिष्ठांच्या आश्रमात त्याचं शिक्षण झालेलं आहे. पण विश्वामित्र आल्यानंतर योग वासिष्ठ या ग्रंथाची रचना म्हणजे तोच प्रसंग घडलेला आहे. रामाने प्रश्न विचारले आणि वसिष्ठांनी उत्तरं दिलेले. जिव्हान विद्यानिधी पाठो, जीव आहे. कंठौ भरत वंदिता, स्कंधौ दिव्यायुध पाठो, भुजौ भग्नेश कारमुका, करौ सीतापती पाठो, हृदयम जामदग्नेचत. इथपर्यंत पोचलो. आता मध्यम पाहतू खर ध्वंसी. म्हणून खर, दूषण, त्रिशिरा, बघा अकंपन, शूर्पणखा, ही एवढा सगळा रावणाचा परिवार आहे तिथे. खरं आणि दूषण आणि शूर्पणखा हे रावणाचे भाऊ आणि बहीणच म्हणलेले आहे. पण 2 बाकीचे सरदार आहेत ना. तो अकंपन कसा तरी सुटला राम लक्ष्मणांच्या त्या माऱ्यातून. 14,000 राक्षस, आणि हे खरं दूषण मारले. त्याच्या आधी विद्रूप केलेलं आहे. कुणाला? शूर्पणखेला. आणि शूर्पणखेचं ते रूप पहिल्यांदा खराने बघितलं. तो म्हणाला इतका असेल तर आम्ही त्याला संपवतो. नाही संपवलं. हा अकंपन धावत येतो.
की तुम्ही काय करा, त्याची स्त्री आहे ती पळवा. सैन्याने त्याच्या पुढे टिकावं लागणं फार अवघड आहे, पण स्त्री सुंदर आहे आणि ती त्याच्यासारख्या वनातून फिरणाऱ्या तापसी अशा माणसाला कशाला पाहिजे, तुमच्यासारख्या राजस माणसाला पाहिजे. शूर्पणखा येऊन तेच सांगते, किंवा आधी शूर्पणखा सांगत असेल नंतर अकंपनीयत असेल, पण मग रावणाचा बेत नक्की होतो आणि मग तो मारीच्याकडे जातो. हे रामायण आपल्याला माहित आहे. मध्यम पाहतो खरध्वंसी, हे जे राक्षस आहेत ना, हा मधला भाग जो पोटाचा आहे ना, तो सांभाळला पाहिजे. आयुर्वेदाचा सगळा भार, हा सगळा भर हा कोठा स्वच्छ ठेवण्यावर असतो. म्हणून त्यांची निरनिराळी जी औषधं असतात त्याच्यात रेचक असतात निरनिराळी. स्वच्छ ज्याचं पोट आहे, स्वच्छ ज्याचा कोटा आहे, जठर आहे, स्टमक आपण त्याला म्हणतो, इंटेस्टाईन स्वच्छ आहे, त्याचं आरोग्य चांगलं आहे. म्हणून खराला मारणारा, खरं दूषण, या दूषण म्हणजे सगळी दूषित प्रदूषित टॉक्सिन्स इन द बॉडी एवढी आहेत सगळी, मग ते इथे जास्त आहेत साठवलेली, आणि म्हणून त्यांना मारणारा राम माझ्या पोटाचं रक्षण करू दे. मध्यम पाहतो खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रया, जांबुवनाला आश्रय गेलेला माझ्या नाभीचं रक्षण करू दे. जांबुवन हा वृक्ष, ऋषिकला वृक्ष म्हणजे अस्वल आहे. तो रामायणात आहे आणि महाभारतात आहे. रामायणात त्याच्याकडे महत्वाची भूमिका आहे. हे नाभी नाभी हे सगळं स्फुरण नाभीतून होत असताना ते त्याने हनुमंताला सांगितलेलं आहे. ज्या वेळेला समुद्र ओलांडून जायचा आहे त्यावेळेला हनुमान दूर कपाळाला हात लावून बसलेला. आपण एक साधं माकड आहोत, आपण काय उडी मारणार आहोत, कारण त्याला तो शाप दिलेला आहे ऋषीने की तुझं सगळं जे सामर्थ्य आहे त्याचं तुला विस्मरण होईल, पण ज्या वेळेला कोणी एका महत्वाच्या कार्यासाठी तुला त्याचं स्मरण करून देईल त्यावेळेला तू पुन्हा शक्तिमान होशील. जांबुवंताने हे काम केलेलं आहे. अरे असा भीतोस काय, असा निराश, हताश, उदास, खिन्न, विमनस्क होऊन बसतोस काय, तू उठला पाहिजेस. अरे तुला अग्नीनं हा वर दिलेला आहे, तुला वायून, तू वायुपुत्र आहेस, तो सूर्याचा शिष्य, असं करत 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 तो उभा राहतो आणि सागर ओलांडून जातो. हे महत्वाचं काम जांबुवंतांनी केलेलं आहे. म्हणजे माझ्या नाभीत, जांबुवनाला आश्रय दिलेला राम माझ्या नाभीचं रक्षण कर. महाभारतात ज्या स्यमंतक मणी हरवतो कृष्ण शोधायला येतो, कारण कृष्णावर आरोप झालेला आहे, आळ घेतला गेलेला आहे की तो मणी चोरलाय. सगळी कथा पाहायची नाहीये, पण ज्यावेळेला कृष्ण येतो, कारण तो मणी घालून, स्यमंतक नावाचा मणी, त्याचा भाऊ तो आलेला असतो शिकारीला, सिंह त्याला फाडून खातो, तो मणी आहे, गुहेतून प्रकाश येतोय. कृष्ण म्हणला गुहेतून कसा प्रकाश येतोय, आणि तो सूर्याने दिलेला 17 जिताला मणी होता. तर तो बघतो तर तिथे मणी आहे आणि तिथे अस्वल आहे, मुलगी आहे एक. त्यावेळेला तो म्हणतो हा मणी मला पाहिजे, आमचा मणी आहे स्यमंतक. तो म्हणाला असेल तर द्वंद्व युद्ध. आणि कितीतरी दिवस त्यांचं द्वंद्व युद्ध चाललेलं, 20पेक्षा जास्त दिवस. आणि प्रत्येक वेळेला जांबुवंती जी जांबुवनाची मुलगी आहे ती त्याच्यावर प्रभावित होती आहे. माझ्या वडिलांच्या बरोबर द्वंद्व युद्धात हा खेळतोय, हा किती सुकुमार आहे, हा किती नाजूक आहे, हा किती सुंदर आहे कृष्ण. आणि नंतर म्हणतो मला ओळखलं नाहीस का, जांबुवन आहेस तू. अरे मग रामावतारात मी तुझा भक्त होतो ना, हो मग आत्ताही तू माझा भक्त आहेस, आणि हे तू द्वंद्व का खेळलंस सांग बरं. म्हणाला अगदी सोपं आहे. रामावतारात रामाकडे शक्ती होती कारण त्याला एकच पत्नी होती. तुला एवढ्या पत्नी आहेत, त्या पत्नींच्यातच तू रमलायस का, राक्षसांना मारण्याची तुझ्याकडे क्षमता आहे का, हे बघण्यासाठी मी तुझ्यावर द्वंद्व केला. मी प्रसन्न झालोय, हा मणी तर तू घेऊनच जा, पण बरोबर माझी मुलगीही घेऊन जा जांबुवंती. मुद्दा काय की जांबुवान अस्वल हा बुद्धिमान आहे, तो विवेकी आहे, त्याचा सल्ला महत्वाचा मानला जातो. माझ्या नाभीचं तू रक्षण कर, कारण नाभी आहे ना ते खरं चैतन्याचं स्थान आहे. मी इथे जोडलेला असतो आईशी, त्याला नाळ म्हणतात. नाभ त्याचाच अर्थ तो आहे, आणि नाभी फार महत्वाचा असा भाग आहे, पण आपण विसरलेलो आहोत. असू दे, विषय वाढायला नको. नाभीम जांबोदाचा सुग्रीवेश कटित पाहतो, सुग्रीवाचा ईश आहे ना, कटित पाहतो, माझ्या कमरेचं रक्षण कर. कटिबद्ध आपण शब्द वापरतो की आता चल विठोबा उभा आहे, तो कटिबद्ध म्हणजे तो फक्त इथेच प्रपंच करा आणि वरती तुम्ही उपासनेसाठी रिकामे राहा हे सांगतोय. पण कमरा वगैरे बांधून चला, निघालोच कामाला, निघालोच युद्धाला, ही कटिबद्धता अट मान्य केली होती कोणी, सुग्रीवाने. ज्यावेळेला अग्नीला साक्ष ठेवून हनुमंतानी सुग्रीव आणि राम यांच्यात मैत्रीचा करार केला, त्यावेळेला सुग्रीव म्हणाला की वालीला तू मारलेला आहेस, म्हणजे आता किष्किंधा ही आमची जी राजधानी आहे
तिथे जाण्याचा आपला मार्ग अगदी सोपा झालेला आहे. आता पावसाच्या तोंडावर होतं पण, आणि ह्या भागात पाऊस खूप पडतो आणि वानरं आहेत ना ती पावसात नाही कार्यक्षम असतात. तर तुम्ही काय करा, पाऊस होई तोपर्यंत थांबूया. पावसाळा थांबला आणि सुग्रीवाकडून काही निरोपही नाही आहे, कारण तो राणी मद्य नृत्य याच्यात सगळ्यात रमून गेला पूर्णपणे, कारण त्याला हद्दपार केलं होतं भावानी. बरेच दिवस त्याला ती सुख मिळाली नव्हती. लक्ष्मण रागात जातो आणि म्हणतो, तू कबूल केलेलं आहेस? तो म्हणतो, हो हो, मी कटिबद्ध आहे माझं वचन पूर्ण करण्यासाठी. सुग्रीवेश कटी पाहतो, माझ्या कटीचं रक्षण कर. नंतर सक्तीने हनुमत प्रभू. आता भाग मांड्याचा भाग आहे ना, पुढचा भाग आहे, मागचा भाग आहे. उरू रघुत्तम पाहतो म्हणजे तू काय कर, मांड्यांचा मागचा भाग आहे सक्तीने आणि मांड्यांचा पुढचा भाग आहे. पुढचा भाग रघुत्तम म्हणून तो रक्षण कर आणि मागच्या भागाचं हनुमत प्रभू म्हणून तो रक्षण कर. आता मागचा भाग कमर वगैरे तर असं एक लक्षणा नावाचा प्रकार असतो, म्हणजे स्पष्ट न सांगता आपण म्हणतो ना, लेकी बोले सुने लागे. हे तुला किती केलं तरी लवकर उठताच येत नाही का ग रविवारी? सासू म्हणते मुलीला, पण ते लागतंय सुनेला. हा म्हणजे असं कुठेतरी असतो. म्हणजे इथे त्यांनी सांगितलेलं आहे कंबर आणि आपल्या मांड्या त्याचा मागचा भाग म्हणजे लक्षणाने आपण घ्यायचं की जननेंद्रिय. माझ्या जननेंद्रियाचं लक्षण हनुमंताचा प्रभू. हनुमान म्हणजे आपल्याला माहित आहे ना त्याचं जितेंद्रिय आहे तो, आणि तिथे सुद्धा अतिरेक होता कामा नये. की जननेंद्रिय महत्वाचं आहे. जननीच म्हणतो, जनकच म्हणतो ना, नवीन जनरेशन तयार होते ना, सगळं नवीन आवश्यक आहे, पण अतिरेक व्हायला नको. म्हणून काय सांगितलेलं आहे, सक्तीने हनुमत प्रभू उरू रघुत्वम पादो रक्षक कुलविनाश होतो. राक्षाच्या कुळांचा नाश केलेला तू माझ्या मांड्यांचं रक्षण कर. आता हे जे भाग आहेत ना त्याचं कार्य जर बघितलं तर थोडी निराळी दृष्टी दिसेल. मांड्या आहेत ना, सगळ्यात मोठं हाड शरीरातलं मांडीचं आहे, फीमर म्हणतात त्या, आणि ती भयंकर मोठी असतात आणि त्याच्यावर शरीराचा सगळा भार जवळजवळ म्हणलात ना तर तो असतो. नंतर पायाच्या पोटऱ्या आहेत आणि याच्या मध्ये असलेला जानू गुडघा नावाचा सेतू आहे. आता राम थांबत थांबत आला, पण अयोध्येपासून लंकेपर्यंत चालत आलाय ना तो. अनेक वेळ उभं राहून त्यांनी युद्ध केलंय ना. उभं राहण्यासाठी मांड्या पाहिजेत, चालत जाण्यासाठी पोटऱ्या पाहिजेत, आणि या दोघांचं संयोजन करण्यासाठी कोऑर्डिनेशन करण्यासाठी गुडघा पाहिजे. आता काय काय आहे बघा ना, जानूनी सेतुकृत पाहतो. सेतू बंधन, सेतू बांधणारा हा सगळ्यात महत्वाचा सेतू आहे. म्हणून जास्तीत जास्त काम आपल्या गुडघ्यानं असतं. आपल्याला ते लक्षात केव्हा येतं माहिती ना, गुडघे दुखायला लागल्यावर. आणि गुडघे दुखी, गुडघे टेकणं हा महत्वाचा जॉईंट आहे माणसाच्या शरीरातला. माणूस दोन पायावर उभा राहिला आणि त्याला बाकीच्या सगळ्या क्रिया करायच्या होत्या. उभं राहायचं होतं, चालायचं होतं, पळायचं होतं, वाकायचं होतं, चढायचं होतं, उतरायचं होतं. या प्रत्येक ठिकाणी नुसते पाय उपयोगी पडणार नव्हते, तर जानू उपयोगी पडणार होते, सांधे. आणि म्हणून काय सांगितलं, जानूनी सेतुकृत पाहतो पादव विभीषण श्रीदाहा. पायापर्यंत आलो ना आपण, डोक्यापासून निघून पायापर्यंत आलो. विभीषण श्रीदाहा. सगळी विभीषणाला त्याचं जे वैभव होतं, खरं म्हणजे रावणाचं होतं, त्याच्या आधी ते कुबेराचं होतं. कुबेराने लंका बांधलेली, पण कुबेराला हकलून दिलं रावणाने, त्याचं पुष्पक विमान ठेवून घेतलं. आता ते सगळं वैभव रामाने परत दिलं. कुणाला? विभीषणाला परत दिलं. रामाने आणखीन एक व्यवस्था केली. विभीषण म्हणला, मला काहीतरी दे आणि काहीतरी घे. म्हणलं, मला काही नकोय तुझ्याकडून, फक्त आता एकच दिवस उरलेला आहे. या एक दिवस म्हणजे उद्याच्या सूर्यास्ताच्या आत जर मी अयोध्येला पोचलो नाही तर माझा भाऊ भरत हा अग्नीत प्रवेश करेल. कारण 14 वर्ष संपतील त्याच्या सूर्यास्ताच्या आत तू आला नाहीस तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन, म्हणजे मी अग्नीत प्रवेश करेन. मला विमान पाहिजे एका अटीवर, नंतर तू परत लंकेला आणशील. मला ते विमान बक्षीस वगैरे म्हणून काही नकोय. लक्ष्मणाने एक अत्यंत व्यावहारिक सूचना दिलेली आहे. आपण पायाचं रक्षण, विभीषणाला सगळी लंका दिली, सगळी संपत्ती दिली, तो रामा तू माझ्या पायाचं रक्षण कर. अर्थ काय आहे? अर्थ सोपा आहे. विभीषण आहे हा रामाचा भक्त आहे आणि म्हणूनच त्याला आश्रय द्या हे हनुमंतांनी सांगितलेलं आहे. हा जो विभीषण आहे त्याला लंकेच्या म्हणजे सेतू आहे, सेतू एक लंका जोडतो आणि दुसरा अयोध्येकडे आहे. अयोध्या हे अध्यात्माचं प्रतीक समजूया आणि हे लंका हे प्रपंचाचं प्रतीक समजूया. प्रपंच आणि परमार्थ याच्यातला सेतू आहे.
एक प्रपंचाकडे असलेलं जे टोक आहे ती सोन्याची लंका आहे. सोन्यासारखा प्रपंच करूया की. पण त्या टोकावर कोण बसलाय? नाम घेत अखंड विभीषण. अयोध्येकडचं टोक आहे. अरे आपण उपासना करूया, आध्यात्मिक चिंतन करूया, पारमार्थिक कार्य करूया, काहीतरी कृती करूया, याची प्रेरणा देणारा सेतूच्या या अयोध्येच्याकडच्या बाजूच्या टोकाला हनुमान बसलेला आहे. तोही अखंड रामनाम घेतोय. त्यामुळे हा तो सेतू आहे. चिरंजीव केले जगी दास दोन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे दोन्ही दास आहेत, विभीषण आणि हनुमान. त्यांना चिरंजीव केलं. कशासाठी? रामाचं चरित्र गा म्हणून नाही, रामायणाचा प्रसार करा म्हणून नाही, राम नामाचं महत्व आणि महात्म्य लोकांना पटवून द्या. कलियुगात हरेर नाम हरेर नाम कलयुगे अत्र नास्त्येव 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 गतिरन्यथा. त्रिवार सांगितलेलं आहे. कलियुगात हरीचं नाम हरीचं नाम. कुठल्याही देवाचं नाम घ्या, आपल्या सद्गुरूंचं नाम घ्या, कोणत्याही संतांचं नाम घ्या, पण नाम इथे नास्त्येव नास्त्येव न अस्ति एव नाहीच. दुसरा उपायच नाही आहे नामस्मरणाशिवाय. आणि हा किती सोपा उपाय आहे. म्हणून त्यांनी विभीषणाला सगळी संपत्ती दिली. तेव्हा लक्ष्मणाने एक व्यावहारिक सूचना केलेली. लक्ष्मण म्हणतो 14 वर्ष आपण अयोध्येपासून दूर आहोत. आपला भाऊ भरत हा पराक्रमी आहे, सदाचरणी आहे आणि तुला शरणागत आहे. पण त्याने अयोध्येत काहीतरी एक व्यवस्था निर्माण केली असेल. आपण आता परत जायचं म्हणजे त्या व्यवस्थेत बिघाड करण्यासारखं आहे. इंग्रजीत जर आपण म्हणलं की त्यांनी एक सेटअप उभा केलाय 14 वर्षात, तो अपसेट कशाला करायचा. आणि आपले 2 मित्र आहेत की, आपण 6 महिने लंकेत राहूया आणि 6 महिने किष्किंधेत राहूया. कारण तो आपला सुग्रीव हाही आपला मित्रच आहे की. ते म्हणाले अरे कायमच राहा, तुम्हीच राजे व्हा, आम्ही तुमचे मंत्री होतो. 2 राज्य आहेत. त्यावेळेला रामाने सांगितलं लक्ष्मणा तुझी सूचना अत्यंत व्यवहारी आहे. सुग्रीव आणि विभीषण यांना ती अत्यंत मान्य आहे. पण अपि स्वर्णमयी लंका, लंका सोन्याची जरी असली तरी लंकेत राजा होण्यापेक्षा अयोध्येत रंक किंवा दास होणं मी पसंत करेन. लंकेचा किंवा किष्किंधेचा राजा होण्यापेक्षा अयोध्येत सेवक होणं मी पसंत करीन. कारण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे आई, जन्म देणारी, आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा मी माझ्या जन्मभूमीचा दास होईन, मला दुसरीकडचं राज्य नको. लक्ष्मणाला ते पटलं. मुद्दा काय आहे, यावेळेला मी पायाचं रक्षण करायला सांगतो. आणि एक लक्षात ठेवा, पाय आहेत ना, तो आपला पाया आहे, आपल्या अस्तित्वाचा पाया आहे म्हणलं तरी चालते. पाय जिथे स्थिर होतील ना त्यावरून माझी संस्कृती कळते. पाय जर पबमध्ये डिस्कोमध्ये जर स्थिर होत असतील किंवा स्थिरावत असतील ते तुम्हाला कळलं काय ते. आणि ते पाय वारीत जर चालत असतील ज्ञानबा तुकाराम म्हणत, तर तेही पायच आहेत ना. तो पाया आहे माझ्या जीवनाचा. आणखीन तुम्हाला सांगतो की एक सुंदर व्याख्या केली होती महाराष्ट्राचे माजी शिक्षण आपण म्हणतो ना संचालक व्ही चिपळूणकर. त्यांनी चांगला शिक्षक कुठला म्हणाले, शाळेच्या वेळेबाहेर आफ्टर द क्लास आवर्स, स्कूल आवर्सच्या बाहेर, म्हणजे सकाळी लवकर किंवा शाळा सुटल्यानंतर ज्याच्या पायाभोवती कोळी पावलं रमत असतात, रेंगाळत असतात, खेळत असतात, तो शिक्षक चांगला. त्याचे जून पाय आहेत, मॅच्युअर लेग्स, आणि त्याच्याभोवती अत्यंत टेंडर लेग्स आहेत. म्हणजे शिक्षकापेक्षा विद्यार्थी वयाने लहानच असणार ना. किती पावलं रेंगाळत आहेत शाळेच्या वेळेच्या बाहेर, तो शिक्षक चांगला. त्यांनी पायालाच फक्त दिलेलं आहे. डोकं वगैरे तो बुद्धिमान आहे का, शिकलाय का वगैरे काही महत्वाचं नाही आहे. जो शाळेच्या बाहेर मुलांसाठी काही करतो का, तो चांगला शिक्षक आहे. हा पाया आहे, अधिष्ठान त्याला म्हणतात ते. म्हणून भगवंताचं अधिष्ठान घेऊन कुठलीही चळवळ केली, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे कितीही संपत्ती, सोन्याची लंका जरी माझ्या पायाशी कोणी आणून घातली तरी माझं राम नाम खंडित होणार नाहीये. याचं प्रतीक म्हणजे विभीषण, ते आपण शिकायचं आहे. म्हणून आणि शेवटी सांगितलेलं आहे की आता सगळ्या देहाचं पातू रामो खिलम वपो. 21 भाग झाले, डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर 21 भाग झाले.
आज विनायकी चतुर्थीला ही 21 आपल्या शरीराच्या भागांची दुर्वांची जोडी, आपण आतला जो नायक आहे ना, प्रत्येक जण हिरो आहे. विनायक कोण आहे ते बघा. त्याला वक्तृत्व लागतं, त्याला नेतृत्व लागतं, त्याला कर्तृत्व लागतं, पण त्याला भोक्तृत्व लागत नाही. हा पैसा सगळा माझाच आहे, तो बिलकुल भोगणार नाहीये. सत्ता खुर्ची माझीच आहे, तो बिलकुल भोगणार नाहीये. पण तो चांगला कर्ता असेल, तो चांगला नेता असेल, तो चांगला वक्ता असेल. हा विनायक आहे. आज सगळ्या जगाला अशा नेतृत्वाची गरज आहे. आणि असं आध्यात्मिक नेतृत्व भारतातून निर्माण होईल अशी अपेक्षा आहे लोकांची. आणि आपण हा जो सत्संग करतोय तो त्याचाच एक भाग आहे असं समजायला हरकत नाही. पुढे इथे मुख्य रामरक्षा संपली. 9व्या श्लोकापर्यंत मुख्य रामरक्षा संपली, कारण सगळे शरीराचे भाग झाले ना. काल आपण एक मुद्दा बघितला होता की रामांची रक्षण करायचं म्हणजे कशाचं रक्षण करायचं. त्या शरीराच्या या अवयवांच्या किंवा भागांच्या ज्या निरनिराळ्या शक्ती आहेत ना, त्या शक्तीचं रक्षण कर रामा, हेच महत्वाचं आहे. नाहीतर काय आपण म्हणतो ना की काल बघितलं होतं की इन्शुरन्स काढायचा किंवा ॲश्युरन्स काढायचा, प्रॉपर्टीचा ॲश्युरन्स, लाईफचा इन्शुरन्स. आता देह ही प्रॉपर्टी आहे आणि आत असलेला जीव प्राण मन बुद्धी, बरोबर आहे ना, त्याचाही इन्शुरन्स काढायचा का. सेफ डिपॉझिट, लॉकरमधली डिपॉझिट्स ती रक्षण करणार आहेत माझं. निरनिराळे इन्व्हेस्टमेंट्स, मी घेतलेली घरं, ते माझं रक्षण करणार आहे. माझं रक्षण कोण करणार आहे का, तो सिक्युरिटी. सिक्युरिटीनी चोरानं कमी पकडलंय, चोरानं मदत जास्त केलेली आहे. कितीतरी सिक्युरिटी वाले चोऱ्यातच अडकले, ते काय माझं रक्षण करणार आहे. आणि दोन तुम्हाला सांगून आपण पुढच्या श्लोकाकडे बोलूया. एक म्हणजे आपल्याला वाटतं बॉडीगार्ड्स. बॉडीगार्ड्सना जर काही कारणाने दबाव आणून जर सांगितलं की तू अशी जी गन घेऊन चालवतोस ना, आणि तुझा जो मालक आहे ना तो मागे चालतोय ना, गन जरा उलटी फिरव आणि मार. आपल्या एक पंतप्रधान अशा मारल्या गेल्या ना, तो बियान सिंग त्यांच्या बॉडीगार्डमध्येच होता ना, आणि त्या निघाल्या होत्या शूटिंगला. असू दे, सगळा विषय नको काढायला, पण ते शूटिंग सिनेमाचं शूटिंग होतं, अ डे इन द लाईफ ऑफ प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी. आणि त्या शूटिंगला जात असताना हे शूटिंग होईल काही कल्पनाही नव्हती. मग कुठली रक्षण करणार आहे रामाला. रोज रामरक्षा म्हणत असले सगळे दीर्घायू होतात असं नाही. आत्ताच आपण एक उदाहरण बघणार आहोत, कारण तो श्लोक आता येणार आहे. तर विचार करूया, ही मला बॉडीगार्ड्स नाही, बॉडीगार्ड्स मला मारून टाकतील. उदाहरण आहेत. एक साधं हार घालायला येणारी पहिली ह्युमन बॉम्ब, ती थानू म्हणून, तिने आपला दुसरा पंतप्रधान उडवला ना. केवढी अशी लहान, आणि तो इतका सौजन, त्यांनी वाकला खाली आणि तिने हार घातला आणि ते दाबला स्विच आणि तोही उडाला. अनेक लोक उडाले आणि ती उडल्या. हिस्ट्रीतला पहिला ह्युमन बॉम्ब असेल कदाचित. विचार करा, कोण सिक्युरिटी करणार आहे आणि कुठून माझं रक्षण होणार आहे. माझं रक्षण बाहेरून होणारच नाही आहे. आता झेड आणि झेड प्लस सिक्युरिटी उदाहरण सांगतो आणि वाक्य लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त सिक्युरिटी अमेरिकेच्या राष्ट्रपतीला लागते, कारण तो सामर्थ्यवान आणि जगाचा दादा स्वतःला समजत असल्यामुळे त्याला जास्तीत जास्त भीती असते. हे लक्षात ठेवा. ते जाणार असतील तर त्यांना वरून ह्याचे एरियल म्हणतात सिक्युरिटी आहे, सगळी गटारं तपासली जातात, खिडक्या बंद करायला सांगितल्या जातात, हे सगळं असतं. मग त्यांचा जो सिक्युरिटी चीफ आहे, त्यांची सिक्युरिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किती उपयोगात आणत असते. मुद्दा लक्षात घ्या. रामरक्षेतून रक्षण कसं मिळवायचं आहे आपल्याला, हाच तो मुद्दा आहे. तर बीबीसीने मुलाखत घेतली होती त्याची. त्यावेळेला म्हणाला, इतके तुम्ही संरक्षण सज्ज आहात तर आपल्या राष्ट्रपतींचं संरक्षण तर तुम्ही जीवापाड करालच. यस म्हणला. मग आता इथून पुढे तुमचा कुठलाही राष्ट्रपती मरताच कामा नये. तर त्यांनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवा, वी कॅन स्टॉप द सेकंड बुलेट. पहिली गोळी कुठल्या दिशेने येईल हे आम्ही सांगूच शकत नाही. या दिशेने आल्यानंतर आमची सगळी यंत्रणा त्या दिशेने जाईल, आम्ही त्यांना संपवून टाकू. वी कॅन स्टॉप द सेकंड बुलेट. अरे समोर असलेला ड्रायव्हर तो सुद्धा अशा एखाद्या याने मारू शकतो. कोणाचं तुम्ही करणार आहात. म्हणून बाहेरून रक्षण हे सगळं व्यावहारिक रक्षण आहे, ते अत्यंत आवश्यक आहे, पण महत्वाचं नाही आहे. लक्षात ठेवा. उलट जितकी प्रॉपर्टी जास्त तितका जीवाला धोका जास्त. रक्षा कोण करणार आहे, आतून रक्षा. म्हणून काल आपण बघितलं होतं, पूर्वी एका पेस्टची जाहिरात होती. अशी ती पेस्ट असायची आणि त्याच्यावर असं सुरक्षा चक्र द्यायचं, ट्रिंग. पूर्ण झाल्यानंतर ती घंटा वाजायची. सुरक्षा चक्रच नाव होतं त्याला. हे सुरक्षा चक्र आहे.
नंतर आपले च्यवनप्राश वगैरे हा जाहिरात करत होते, बाहेरच्या सुरक्षेला कशाला, आम्ही तुम्हाला आतून सुरक्षा देतो. हे आतली सुरक्षा म्हणजे शरीराचीच सुरक्षा आहे. हे निरनिराळी इंजेक्शन्स, अगदी ट्रान्सफ्युजन वगैरे म्हणा, MRI म्हणा, काही करा, सगळं बाहेरून आहे. आतून संरक्षण पाहिजे मला. आतून मी जर निर्धास्त, निश्चिंत, निर्भय झालो तरच निशंक होई, निर्भय होई म्हणारे. आपण म्हणतो ना की स्वामींना काही अशक्य नाहीये. अरे पण मी निशंक झालं पाहिजे ना. स्वामींना काही अशक्य नाही. मी पोपटासारखं पाठ म्हणतो वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य म्हणत असताना सुद्धा कुठे आवाज आला तर मी घाबरतो. आणि एक जण नवरा बायको, कारण दोघेही स्वामी समर्थांचे, सांगतात अहो भिवू नका हो, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. त्या म्हणतो तुझ्याही पाठीशी आहेत ते, पण माझ्या पाठीशी आहेत हे विसरूनच जातो. तुझ्या पाठीशी आहेत स्वामी, कोटेशन आहे हे अवतरण चिन्हातलं वाक्य आहे. हा अनुभव नाही आहे. ज्याला अनुभव आहे तो बोलत नाही, तो त्याप्रमाणे वागतो. आतून मिळणारी जी सुरक्षा आहे ती खरी आत्मरक्षा आहे आणि ती रामरक्षा आहे. राम आहे ना, मग काय घाबरायचं. होणारच आहे. आता तुम्हाला आपण वाचणार आहोत ते श्लोक, 5 श्लोक वाचणार आहोत. त्याच्यात कसले आहेत ते फलश्रुतीचे श्लोक आहेत. म्हणून म्हणलं की फलश्रुती ज्या वेळेला आपण वाचणार आहोत त्यावेळेला भीमरूपेची फलश्रुती, आणि ही फलश्रुती काही निराळी नाहीये. 10व्या श्लोकापासून सुरुवात, कारण 9व्या श्लोकाला ही रामरक्षा संपली. आता ही रामरक्षा हे 5 श्लोक जरी आपण म्हणले तरी सुद्धा आपल्याला काय काय मिळणार आहे लक्षात ठेवा. एताम रामबलोपेताम रक्षाम या सुकृती पठेत. म्हणजे ही जी रामरक्षा आहे ती सामर्थ्यवान आहे. आणि सुकृती म्हणजे जो सज्जन, अत्यंत चांगल्या हेतून, जो सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून जर रामरक्षेचा पाठ करेल ना, म्हणजे रामरक्षा म्हणेल, तर काय होईल. स चिरायु, त्याला दीर्घायुष्य लावेल. सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. एक अगदी उदाहरण सांगतो. पुण्याला 50 वर्षापूर्वी खुनांचं सत्र सुरू झालं होतं. तर खुनीचं नाव सांगायला हरकत नाही, तुम्हाला कळण्यासाठी. जक्कल आणि ती सगळी कंपनी होती. त्यांनी पहिला बळी घेतला तो अभ्यंकर, वेद शास्त्र संपन्न पंडित अभ्यंकर, ज्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा सत्कार झाला होता. आणि त्यांचा नियम होता की जेवण झाल्यानंतर शतपावली करत रामरक्षा म्हणायची. आणि 50 वर्षापूर्वी सगळं घर सुद्धा रामरक्षा म्हणत असेल. आम्ही आमच्या अनुभवावरून सांगतो. सगळं घर 50 वर्षापूर्वी शुभंकरोती म्हणत असेल. 50 वर्षापूर्वी भीमरूपी वगैरे स्तोत्र सगळ्या घराला पाठ असतील. हे सगळ्या घराला का सांगतोय, कदाचित हे वयाने जास्त झाले असतील, म्हणजे त्यांना आयुष्य लाभलेलं आहे. पण रामरक्षा म्हणत असताना यांचा मृत्यू, यांच्या पत्नीचा मृत्यू, त्यांची नात आहे तिचा मृत्यू, सगळेजण रामरक्षा म्हणणारे असतील की हो. म्हणून हे स्थूल घेऊ नका अर्थ त्याचा, की बघा एताम राम बलोपेताम, रामाच्या सामर्थ्याने अगदी युक्त झालेली ही रक्षा म्हणजे रामरक्षा, रक्षण करण्याचं स्तोत्र किंवा रक्षण करण्याचं शास्त्र म्हणा. सुकृती पठेत, जो चांगले बरेचसे लोक सज्जनच होता. सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. आपला प्रारब्धाचा सिद्धांत रोज तपासून घेतला पाहिजे. महाराजांचा सिद्धांत असेल तर अगदी लक्षात ठेवा, कुणालाही बदल करता येत नाही. रामाला आणि कृष्णाला नाही बदल करता. त्याला जन्मावंच लागलं तुरुंगातून, ह्याला जावंच लागलं वनवासात. बघा ना, पत्नी मिळाली नंतर त्याग करावा लागला. नंतर आल्यानंतर पत्नी म्हणाली मी जाते आता आईच्या पोटात. म्हणून राम आणि सीता एकत्र किती सहवास आहे त्यांचा, वनवासात असताना तेवढाच जवळजवळ. पण वनवासातलं सुद्धा शेवटचं वर्ष रावणाने नेलं, आणलं तर दिव्य करावं लागलं. नंतर कोणतरी बोललं, त्याग करावा लागला. नंतर वाल्मिकीने आणून सोपवलं, तर ती म्हणाली की रामा ही तुझीच मुलं आहेत, वाल्मिकीने सांगितलेलं आहे, मी आता भूगर्भात जाते. म्हणजे काय आहे त्याला, कुठे सुख आहे वैवाहिक जीवन रामाचं. पण हे सगळं प्रारब्ध आहे. म्हणून आयुष्य किती हे कोण डॉक्टर्स ठरवणार आहेत का योगासन. अरे एका शहरात तर 3 जण 40 शिकले निरनिराळे. एक जण कोणतो आयुर्वेदाचा प्रसार करतोय, एक शाकाहाराचा प्रसार करतोय, एक सूर्यनमस्काराचा प्रसार करतोय, आणि एक योगाचा प्रसार करतोय. फटकन गेले की हो. कारण जाणं आहे ना हे निराळा एक फॅक्टर आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. सकाळी फिरायला जाणं चांगलं आहे, निरनिराळे रस घेणं चांगलं आहे, आहाराकडे लक्ष देणं चांगलं आहे, व्यायाम योगासनं करणं चांगलं आहे, चांगल्या सवयी व्यसन न लागणं चांगलं आहे.
पण ह्याच्यावर ओव्हर रायडिंग असा एक घटक आहे आणि तो घटक आहे प्रारब्ध. तिथे तुम्ही काही करू शकत नाही. मी प्रारब्ध सोयीनं भोगायला लावेन. म्हणजे उदाहरणार्थ एखादा यज्ञ चालू आहे आणि यज्ञ आजोबा कोणीतरी ते महत्वाचे ते आजारी आहेत, ते म्हणाले काही घाबरू नका, आपण करतोय ना देवीची शतचंडी, ती झाल्यानंतरच मी मरेन. म्हणजे कुठेतरी मी थोडीफार सोयी करेन, बाकी प्रारब्ध नाही. एखाद्याचं अगदीच प्रारब्ध आवश्यकच आहे, खूप चांगलं आहे, आधीच्या वगैरे जन्मात सुद्धा त्याने समजा खूप उपासना केलेली आहे, तर त्याचं प्रारब्ध मी भोगेन. प्रत्येक संताच्या जीवनात असं आहे. महाराज सुद्धा जाऊन झोपायचे, हुडहुडी भरायचे वगैरे, त्यावेळेला कधी कधी गळ्याला फोड यायचे, कधी कधी पाय सुजायचे. ते म्हणाले तुम्ही योग्य वेळी तुम्हाला कळेल आणि ते असेच राहू दे, त्याला काही उपाय वगैरे काही नाही आहे. हे दुसऱ्याची दुःख तो स्वतः पण अगदी अपवाद अपवाद अपवाद. एरवी ज्याचे भोग त्याला भोगायलाच पाहिजेत. भोग अटळ आहेत, भोग भोगूनच संपवले पाहिजेत. भोग आपल्या आधीच्या कर्माप्रमाणे येतात, पण आपल्या गुरुच्या इच्छेनं घडतात असं समजण्यात आणि ते आपल्या हिताचे असतात असं मानण्यात आपलं कल्याण आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही कितीही रामरक्षा म्हणली तरी आयुष्य वाढणार आहे, सुखी होणार आहे, पुत्री विजयी हे सगळं मिळेल. पण ते रामरक्षेमुळेच मिळेल असं नाही, कारण रामरक्षा वर्षानुवर्ष म्हणून त्यांना यापैकी जे पाहिजे असतं ते मिळत नाही. आता रामरक्षा म्हणणारी सगळी घरं खऱ्या अर्थाने सुखी, शांत, समाधानी, आनंदात आहेत का? कारण रामरक्षा तोंडात, पण मनात रावण असतो ना. काही जणांच्या मनात निरनिराळे राक्षस असतात, मनात मंथरा असते. आणि मग काय रामरक्षा नुसती पोपटासारखी म्हणून काय उपयोग आहे? चिंतन केलं पाहिजे रामरक्षेवर. पुढचा श्लोक बघा. पुढचा श्लोक काय? पाताल भूतल व्योम चारण छद्मचारण न द्रष्टुमपि शक्तासे रक्षितम रामनामभी. आता हे लक्षात ठेवा, काय सांगितलेलं आहे की भूमिगत, पाताल भूमिगत आपले काहीतरी शत्रू असतात, हे जंतू वगैरे असतात, बऱ्याच वेळेला सर्प वगैरे बिळात राहतात, ते सुद्धा. भूतल म्हणजे पृथ्वीवर, व्योम म्हणजे आकाश, याच्यात संचार करणारे कितीतरी दुष्ट शक्ती आहेत किंवा दुष्ट प्रकारच्या व्यक्ती आहेत, शत्रू आहेत, राक्षस वगैरे. आणि छद्मचारण म्हणजे कपटानी, विशेषतः रात्री हल्ला करणारे राक्षस वगैरे, हे सगळे कपटी आहेत. बऱ्याच वेळा कल्पना नाही. सध्याचं या सगळ्याचं उदाहरण सध्याचं म्हणजे कोरोना नावाचा विषाणू असा आहे, सगळ्यांना त्रास देणार आहे. तो भूतलात असेल, वरती असेल, आकाशात आहे, सगळीकडे आहे तो. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, न द्रष्टुमपि शक्ता असते, तो बघू सुद्धा शकणार नाही या माणसाकडे. जे कितीही दुष्ट तो राक्षस असेल, जो राम नामाने अभिरक्षित झालेला आहे, राम नाम घेऊन जो आपण म्हणतो ना की भक्कम सामर्थ्यवान झालेला आहे, त्याच्याकडे हे शत्रू बघत सुद्धा नाही. समर्थांनी हेच दुसऱ्या शब्दात सांगितलेलं आहे, समर्थाची या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. लक्षात घ्या, समर्थाचा म्हणजे रामाचा जो सेवक आहे, रामदास, जो रामाचं नाम घेतो, त्याच्याकडे वक्र दृष्टीने कोणी बघू शकत नाही. अगदी शनी सुद्धा वक्र दृष्टीने नाही बघू शकत, हा अर्थ आहे. पण आपण बघायला पाहिजे, नुसती रामरक्षा म्हणून या गोष्टी घडणार नाहीत आपल्या जीवनात. न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम राम नामभी. राम नामाने ज्याचं रक्षण झालेलं आहे, लक्षात ठेवा, अशाला कधीही भीतीच नाही आहे या दुष्ट शक्तीपासून. दुष्ट शक्ती म्हणजे राक्षस वगैरे म्हणू नका, माझ्या मनातली नकारात्मकता, नेगेटिव्ह थॉट्स, नेगेटिव्ह आयडियाज, सगळ्या प्रकारच्या आणि नेगेटिव्ह फिलिंग्स ॲज वेल, म्हणजे नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना आणि नकारात्मक विचार, ह्या शक्ती नाही आहेत. आणि पाताल भूतल व्योम सगळीकडे आहेत, माझ्या शरीरातच आहेत. अरे मीच माझा शत्रू आहे आणि मीच माझा जर मित्र आहे, तर मला शत्रूसाठी बाहेर जायची गरज नाही आहे. मीच आहे, माझा उद्धार मीच करणार आहे, माझा अधपात मीच करणार आहे, ह्याची जाणीव रामरक्षा करून देते. अरे राम आतच आहे, अंतरात्मा, भीमरूपीच्या शेवटी म्हणले ना. आणि आत्मा राम, अंतरात्मा, आत्मा राम, अंतर्यामीचा राम, हाच खरा राम आहे आणि तो माझे रक्षण करणार आहे. मग अभिरक्षण ज्यावेळेला मी राम 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 राम, मी आतून संरक्षण मिळवलं पाहिजे, आतून मी सामर्थ्यवान झालो पाहिजे, शक्तिमान झालो पाहिजे. हे बाहेरून तुम्ही किती निर्णय बुलेट प्रूफ घातलं, हे घातलं, ते घातलं, तरी मारायचं असेल त्यावेळेला मारतात, मरायचं असेल त्यावेळेला मरतात. हे नकारात्मक नाही आहे, हे रिअलिस्टिक आहे, वास्तववादी. विचार करूया आपण. म्हणजे मी प्रयत्नाने काय काय मिळवू शकतो,
प्रयत्नाने जर सगळं मिळत असेल ना तर सगळेच राजे झाले असते की. यत्न तो देव जाणावा हे सांगणारे रामदास काय सांगतात, कर्मरेखा ओलांडिता न ये. ही कर्माची रेघ आहे आपली, आधी केलेली कर्म, त्याची जी रेघ आहे ना ती ओलांडता येत नाही. म्हणजे ते घडणार तसंच घडणार आहे. पण तेच समर्थ दुसऱ्या संदर्भात म्हणतात, रेखा तितुकी पुसली जाते. जेवढी रेघ ओढली आहे ना ती पुसता येते. हातावरच्या रेघा दिसतायत ना, अरे पुसून टाका ना. म्हणजे ही लाईफ लाईन, ही शिक्षणाची, ही हेल्थची, कसल्या लाईन्स घ्या, पुसून टाका, तुम्ही प्रयत्न करा, तेही सांगतात. पण कर्मरेखा ओलांडता न ये हेही ते सांगतात. म्हणजे आपण दोन्हीचा विचार केला पाहिजे. प्रयत्नानं महत्व आहे का, आहेच. पृथक विधा चेष्टा म्हणलंय, पण कर्माचे 5 घटक सांगितले. पहिल्यांदा अधिष्ठान मगाशी सांगितलेलं, त्याच्यानंतर कर्ता, त्याच्यानंतर कर्म करण्याची साधनं, नंतर निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न, अन दैवम चैवात्र पंचमम. दैव म्हणजे प्रारब्ध असं म्हणूया, नशीब वगैरे म्हणू नका, हाही एक घटक आहे की. म्हणून रामरक्षेला डायलॉग म्हणतात ना. आता चिंतन आत्ताच करूया ना, फलश्रुती, फलप्राप्ती आणि फलनिष्पत्ती हे भीमरूपीच्या वेळेला आपण वापरले होते. पण त्यावेळेला असंही म्हणलं होतं की हे सगळे रामरक्षेच्या वेळेला सुद्धा आपल्याला वापरायची संधी मिळणार आहे. फलनिष्पत्ती, निष्पत्ती म्हणजे आउटकम. तुम्हाला मी एक गमतीदार उदाहरण देतो. एक आजोबा प्रवचनानंतर विचारतायत, या प्रवचनांचा काही उपयोग असतो का हो? मी विचारतात, मी काय जरा दुर्लक्ष केलं. म्हणलं की काय प्रत्येकाने ते ठरवायचं नाही, पण काय उपयोग असतो. ठीक आहे, समाजाला काय उपयोग आहे याचा. मी म्हटलं समाजाचं वगैरे जाऊ द्या, एक सांगू का आजोबा, तुम्हाला या प्रवचनाच्या ठिकाणी यायला किती वेळ लागतो. म्हणाले अर्धा तास लागतो. बरोबर, अर्धा तास तुम्ही येता, अर्धा तास तुम्ही जाता, आणि 1.5-1 तास, म्हणजे 2.5-3 तास तुम्ही ज्या वेळेला बाहेर असता त्यावेळेला घरात आनंद दिवाळी असतो. तुम्ही ज्या वेळेला बाहेर असतात, ही निष्पत्ती नाही आहे का आमच्या प्रवचनाची. प्रवचनाची निष्पत्ती आहे, म्हणजे नॅचरल आउटकम. निष्पत्ती म्हणजे आता आजोबा घरात नाहीत म्हणून मुलं नाचतायत, आजोबांचा कोट अडकवलाय त्याला बडवतायत काठीनं, कारण आजोबा कडक आहेत. आजोबा ही फिरण्याची वेळ आहे, आणि फिरायला आजोबा कोट घालून जात नाही. मारतायत काय, आजोबांनी सांगितलंय सोफावर नाचतायत काय, आणि इतक्यात आजोबा त्यांना खाकरतात नॅचरल. अरे बापरे, आजोबा घरात आहेत, ही निष्पत्ती आहे. म्हणजे त्यांनी कशासाठी केलं, पण त्यातून निष्पन्न काय झालं, उत्पन्न म्हणतो ना तसं निष्पन्न ही फलनिष्पत्ती असते. ती तात्कालिक असते, तेवढी महत्वाची असते असं नाही आहे. दुसरी गोष्ट आहे ती आत्ता सांगितली फलश्रुती, फलप्राप्ती. फलप्राप्तीचं दुसरं एक गमतीदार उदाहरण आहे की बाबांच्या उदाहरणातलं एक उदाहरण आहे ते की त्यांनी सांगितलं की आपले 7 जन्मांचे पती पत्नींचे संबंध असतात, आणि ते त्या म्हणतात ना 7 जन्मी असाच नवरा मिळू दे. त्यावेळेला ते म्हणतात वडाला बिलकुल ऐकू नकोस रे, मला 7 जन्मी बायको नको वगैरे वगैरे, हा विनोद सोडा. पण त्यांनी बाबांनी एवढं ते सांगितलं, त्याच्या मागचं विज्ञानही त्यांनी काहीतरी सांगितलं असेल. पण ते सगळं गेल्यानंतर एक म्हातारे आजोबा थांबलेले आहेत. हे जाऊन विचारतात, बाबा तुम्हाला काही पाहिजे आहे का. नाही म्हणाले, तुम्ही ते 7 जन्माचं सांगितलं ते खरं आहे का. त्यांच्या टोनमध्ये असा होता की बापरे 7 जन्म ही पत्नी, असा काहीतरी टोन आहे, खरं आहे का. बाबा म्हणाले असू दे वगैरे, तुम्ही जरा माझ्या डोळ्यात बघा, मी तुम्हाला सांगतो. जरा बाबांनी बघितल्या, त्यांना त्या भीतीतून सोडवायला पाहिजे होतं ना. नाही तर 7 जन्म 7 जन्म 7 जन्म, 7च्या आत घरात 7च्या आत घरात, आजोबा त्याचंच दडपण घेते. म्हणून त्यांनी काय सांगितलं, आम्ही तुमच्याकडे बघून सांगतो, तुमचा आणि तुमच्या बायकोचा हा 7वा जन्म आहे. 7वा ना, बरं झालं. ही निष्पत्ती आहे. मला सांगायचं आहे काय, प्राप्ती नाही आहे. प्राप्ती आपल्याला सगळ्यांना फलश्रुती ही फलप्राप्ती वाटते. 6 महिने म्हणा हे मिळेल, 1 वर्ष म्हणा ते मिळेल. हे का माहीत आहे ना, आपण अगदी म्हणतो ना की अष्टानाम ब्राह्मणाम तुम्ही लिहा आणि वाटा. अगदी प्रणम्य शिरसा देवम त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना, पूर्वीच्या काळी स्तोत्र ही लिहून द्यावी लागत. म्हणून संक्रांतीला स्तोत्र लुटा. मग संक्रांत जानेवारीत येते तर ऑक्टोबरपासून लिहायला सुरुवात करा. 100 बायका येणार आहेत, हे स्तोत्र लिहिलं पाहिजे हाताने. प्रिंटिंग कुठे होतं आणि प्रती कुठे होत्या, आणि म्हणून ते लिहायला पाहिजे लिहायला पाहिजे. मग लिहायला पाहिजे तर त्याच्यात असं काहीतरी फलश्रुती घातली
लिहिणाऱ्याला हे मिळेल, वाचणाऱ्याला ते मिळेल, ऐकणाऱ्याला ते मिळेल, म्हणणाऱ्याला ते मिळेल, हे सांगायला पाहिजे. आणि हे असं सांगावं लागतं, त्याच्यात काही चूक नाही आहे. पण फलश्रुती हा शब्द त्या ऋषींनी संतांनी ज्यांनी ही स्तोत्र रचली त्यांनी फार जबाबदारीने वापरलं. श्रुती शब्दाचा अर्थ आहे वेद, ज्ञान, वेदांत, चिंतन. चिंतन करा तुम्ही. आता ह्याच्यात तुम्ही जर सांगितलं ना की त्यांनी सगळं सांगितलं, सचिरायू, सुखी, पुत्री, विजयी, त्याच्यात आपल्या हातात विनयी भवे, हे आपल्या हातात आहे. किती संपत्ती असली तरी नम्र असलेले लोक आहेत, अगदी सत्ताधारी लोक, सगळ्यांची शरणवृत्तीने वागणारे अपवादात्मक पण आहेत. विजयी माझ्या नाही, किती वेळा मी विजयी होणार आहे, किती वेळा मी हरणार आहे, माझं प्रारब्ध ठरवणार आहे. आणि प्रारब्ध म्हणजे नशीब वगैरे असं म्हणू नका तुम्ही, तो निराळा सिद्धांत आहे. महाराज आणि संत विशेषतः महाराष्ट्रातले त्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरांना एवढा त्रास दिला गेला, त्याच्यानंतर त्यांनी 9,000 पेक्षा जास्त ओव्या असलेली ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ज्ञानेश्वरीत समाजावर सुद्धा एकही नकारात्मक कॉमेंट म्हणतात तसा शेरा नाही आहे किंवा रिमार्क नाही. काय की कसं हे जमतं नाही, आमचं प्रारब्धच होतं, ते भोगायचंच होतं. कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, आपल्याला वेळ नसतो म्हणून सांगता येत नाही. प्रारब्ध अटळ आहे. आणि त्याच्यात या सगळ्या देहाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या प्रारब्धाला येतात. म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही प्रारब्ध येणार. तुम्ही सूर्यनमस्कार घाला, सूर्यनमस्काराच्या स्तोत्राच्या फलश्रुतीत असेल तुम्ही आरोग्यवान राहाल, पण म्हणून तुम्ही आजारी पडणारच नाही असं नाही आहे. पण आजारी पडलो तरी माझी कर्तव्य मी करत राहीन, मग आजारी पडलो म्हणून काय बिघडलं. महाराजांनी वाक्य दिलेलं आहे, अरे ते प्रारब्ध प्रारब्ध म्हणतोस ना तू, ते फक्त देहापर्यंत आहे. आणि मन आणि बुद्धीकडे कशाला ते ट्रान्सफर करतोस, त्याचा कशाला विचार करतोस. आणि एक लक्षात ठेव, मी बघून घेतो तुझ्या प्रारब्धाचा. मग ते असलं काय आणि नसलं काय, तू फक्त सांग प्रारब्ध देहापर्यंत आहे आणि मी देहाच्या आत सुरू होतो. तुमचे डोळे माझे डोळे सारखे आहेत, तुमचा मेंदू माझा मेंदू सारखा आहे, पण तुमची स्मृती आणि माझी स्मृती निराळी आहे. मी क्वालिटीने म्हणत नाहीये, प्रकाराने म्हणतो. मी अशा प्रकाराने की तुमच्या स्मृतीत निराळ्या स्मृती आहेत, माझ्या ह्याच्यात निराळ्या स्मृती आहेत, आणि त्याप्रमाणे मी वागणार आहे. तुम्हाला लहानपणी जर प्रचंड मार मिळालेला असेल आणि तो मार तुमच्या जर स्मृतीत असेल तर कदाचित तुम्ही पुढे खुनशी वागू शकाल, सूडवृत्ती तुमच्यात असू शकेल, कारण त्या स्मृतिकोशच तुमचा तसा आहे. माझा स्मृतिकोश निराळा असेल म्हणजे मी बदलतो कुठे, मी बुद्धीच्या पातळीवर बदलतो. आणि बुद्धीच्या या सगळ्या शक्ती आहेत, ज्याला फॅकल्टीज म्हणतो आपण, त्या सगळ्या बुद्धीच्या फॅकल्टीमध्ये तुम्ही मी निराळे आहात. म्हणजे मी व्यक्ती केव्हा आहे, ज्यावेळेला हृदय आपण म्हणतो ना हृदयारोपण सुरू झालं, तेव्हा लोकांनी कथा लिहिल्या, कविता लिहिल्या, नाटकं लिहिली की संतांचं हृदय एका जर डाकूला सैतानाला घातलं तर तो सैतान संतासारखा वागायला लागतो. बिलकुल नाही, कारण हा पंप आहे. आता तर काय पेसमेकर वगैरे काही बसवतात, आता ते हृदय आरोपण वगैरेची गरज नाही आहे. पण मेंदू बदलला ना, अत्यंत अवघड आहे. मेंदू बदलला ना की माणूस बदलला, कारण त्याची स्मृती येणार आहे, त्याचीच सगळी असोसिएशन्स म्हणतात ना, निरनिराळे संबंध, निरनिराळे आपण म्हणतो रिलेशन, नाती, हे सगळं इथे साठलेलं आहे. अरे तो माझा चुलत भाऊ आहे, हे कोणी सांगितलं, स्मृतीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून तिथे मी स्वतंत्र आहे. लक्षात ठेवा, मी प्रारब्धाने बांधलेला आहे देहापर्यंत. मला झाला म्हणता ना की कितीतरी करोना लोकांनी वगैरे फाईट केलेलं आहे त्याला, ते अत्यंत आनंदात होते, बाकीच्या करोना पेशंटची सेवा करत होते. त्यांना वाटलं की आपण आता रिकव्हरी स्टेजमध्ये आहोत, आपणच जर असं बसलो तर बाकीच्यांचं मोराल म्हणजे अवसानघात होईल, म्हणून ते करत होते ना. म्हणून विचार करूया आपण की प्रारब्धाची मर्यादा लक्षात घेऊया. प्रारब्ध म्हणजे जीवन असं नाही आहे. जीवनातल्या देहाशी संबंधित घटना, देहाशी संबंधित व्यक्ती आणि देहाशी संबंधित भोग उपभोग, हे प्रारब्धाची हे झालेले आहे. आणि फलश्रुतीत असंच धन धान्य पशु हे सांगितलं होतं ना मगाशी, पशुवृद्धी, पुत्र पौत्र समग्री, अरे हे सगळे प्रारब्धाचे. कितीही वेळा भूमर 16 वेळा वाचलीत हे मिळेल. कसं मिळणार आहे वाचून? 16 वेळा मी 160 वेळा वाचतो आता निवृत्त झाल्यानंतर, पण काही खरं नाही हो प्रकृतीचं. दृढ देह 16 वेळा वाचली, दृढ देह निस्संदेह. दृढ देह म्हणजे काय, देहाच्या मागे जे मनबुद्धी आहे ना ते जर दृढ असेल ना तर देहाचे वगैरे जाऊन जाते. एक 60 नंतरचा माणूस महाराजांच्याकडे येतो आणि सगळ्या तक्रारी सांगायला लागतो.
महाराज म्हणाले वय किती आहे तुमचं? म्हणाले 62. अहो मग अभिनंदन की, तुम्ही नॉर्मल आहात म्हणाले. 60 वर्षानंतर हे या गोष्टी होणारच, दुखणारच, हे होणारच. अशा वेळेला आपण विचार करायला पाहिजे की फलश्रुती म्हणजे काय. श्रुती म्हणजे चिंतन करायचं आहे. आता पुढचा भाग बघूया ना. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरण. तुम्ही कुठल्याही नावाने स्मरण करा. राम म्हणा, रामभद्र म्हणजे कल्याण करणार राम, आणि रामचंद्र म्हणजे शांत राम. कुठलंही रामाचं नाव घ्या. नरो न लिप्यते पापही. हे असं रामनाम घेणाऱ्याला पाप लागत नाही, पापाचा लेप त्याच्यावर चढत नाही. म्हणजे त्यांनी कितीही पाप करायचा लायसन्स आहे. जसं अथर्व शीर्षात म्हणलेलं आहे ना, प्रातरधियानो रात्री कृतम पापम नाशयती. सकाळी अथर्व शीर्ष म्हणा रात्री केलेली पाप धुतली जातील. नंतर सायमधियानो दिवस कृतम पापम नाशयती. म्हणजे संध्याकाळी म्हणा दिवसा केलेली पाप नष्ट होतील. एकतर अध्ययन आहे, ते पाठ नुसतं पठण करायचं नाही, अध्ययन करा. मग सायं प्रातः प्रयुंजानो अपापो भवती. ही खरी फलश्रुती आहे. पाप करण्याची बुद्धी. नरो न लिप्यते पापही, म्हणजे त्याला पाप लागणार नाही असं नाही. म्हणजे कॉपी करेल, पण मला बिलकुल कॉपी चिकटलेली नाहीये, कारण का रामराम म्हणत मी कॉपी केलेली आहे. हे असलं कसलं रामनाम सांगा बरं. नरो न लिप्यते पापही म्हणजे पाप वासना त्याला चिकटणार नाही. अपापो भवती, पाप करण्याची वृत्ती त्याची उरणार नाही आहे. ही खरी फलश्रुती आहे. भुक्तीन मुक्तींच विंदती. भुक्ती म्हणजे सगळे भोग, आणि भोग भोगण्याची क्षमता. आपल्या ऋषींच्या प्रार्थना आहे की हे देवा धनधान्य भरपूर दे, आणि त्या धनधान्याचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य मला दे. मला संपूर्ण सौंदर्यवान अशी सृष्टी निर्माण कर, पण त्याचा सौंदर्याचा रसास्वाद करण्यासाठी दृष्टी मला दे, ज्याच्या मागे बुद्धी असेल. हे दोन्ही प्रार्थना केलेल्या आहेत ऋषींनी. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक स्वामीजी आहेत, साधारण 60 वर्षांचे, आणि एका श्रीमंत व्यापारी त्यांचा जो शिष्य आहे. अरे स्वामीजी आ गए, स्वामीजी आ गए, स्वामीजी आ गए. स्वामीजी रहेंगे ना आप? अरे तुम चाहो उतना दिन रहूंगा, तो स्वामीजी सांगतो. आणि नंतर स्वामीजी क्या खाएंगे? कुछ भी. मग ती महाराज म्हणजे आचार्य, हे लक्षात ठेवा. उत्तर भारतात महाराज आइए. स्वामीजी खीर केली तर चालेल का? अरे चलेगी क्या, दौडेगी. स्वामीजी म्हणताय मग तू खीर कर, पण आधी साखर न घातलेली कर, कारण यांना डायबेटीस आहे. स्वामीजी मागे चमचमीत भाजी केली होती, तुम्हाला तिखू बटाट्याचा रस्सा करूया का? कर. तू रस्सा कर, पण त्याच्यातलं मीठ नसलेला आधी काढून ठेव, कारण माझं बीपी वाढलेला आहे. बघा ती स्वतःला मीठ नसलेला. आणि नंतर तो जो आहे त्याचा धाकटा भाऊ आहे, त्याचं हे काढ, कारण मसाले काढ, त्याच्या आधी काढ, कारण त्याला अल्सर झालेला आहे. त्याला अल्सर झाले, त्याचं बीपी वाढलेला आहे, त्याला डायबेटीस झालेला आहे. आणि हा घाऊक धान्याचा व्यापारी हो, याचं जे कोठार आहे ना, साखरेची पोती भरलेली आहेत, पण हा एक कण खात नाही. मिठाची पोती भरलेली आहेत, तेला तुपाचे डबे आहेत, पण हा ते उपभोगू शकत नाहीये. हे इथे सांगितलेलं आहे की भुक्तीन मुक्तींच्या विंदते. मुक्तीकडे नेणारी भुक्ती. एक साधा विचार तुम्हाला सांगतो, आणि आपल्याला हे बघूया आधी, नंतर तो विचार पाहूया. सोपं आहे. जगत जैत्रैक मंत्रेण राम नामनाभिरक्षितम या कंठे धारेत तस्य करस्था सर्व सिद्ध्या. हे इतकं सोपं आहे का हो? राम नामाने मंतरलेला, अभिरक्षित केलेला एखादा धागा, एखादा ताईत, अंगाऱ्याची पुडी जर ठेवली तर काय होईल? करस्था सर्व सिद्ध्या. सगळ्या सिद्धी हस्तगत होतील सहजरित्या. इकडे गळ्यात ताईत ठेवला म्हणजे मी हे विरोधात बोलत नाहीये. ताईत ठेवूया गळ्यात, अंगारा लावूया, उदी लावूया, भस्म लावूया, सगळं करूया, पण ती फलश्रुती नाहीये, लक्षात ठेवा. फलश्रुती म्हणजे चिंतन आहे. इकडे काय सांगितलेलं आहे? जगत जैत्रेक मंत्र, जग जिंकणारा एकमेव मंत्र राम नाम आहे. राम नामनाभिरक्षितम. अभिरक्षितम म्हणजे अभिमंत्रित केलेली, अभिरक्षित केलेली. म्हणजे अशी ते पुढी रामनाम केलेलं आहे, ते केलेलं आहे, ते तावीज म्हणजे असं बारकं असतं, त्याच्यात ते घालतात, हे तू गळ्यात घाल. करस्था सर्व सिद्धया. हे पॉझिटिव्ह तरी सांगितलंय. नाही तर तुला बरं वाटत नाही ना, उशाखाली हे ठेव, तुला हे आहे ना ते कर. हे प्रिस्क्रिप्शन आपण काय देतो? म्हणजे आपण प्रारब्धाला चॅलेंज करतो का? एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 16 वेळा टीम त्यांनी एक्सपेडिशन, म्हणजे ज्याला आपण मोहीम म्हणतो, एव्हरेस्ट वर चढायची मोहीम, तो ग्रुप नाही, त्या संपूर्ण याचा लीडर आहे,
तर जे पथक आहे ना गिर्यारोहकांचं, त्या गिर्यारोहकांच्या पथकाचा प्रमुख आहे, परदेशी माणूस आहे हा. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी 5-6 माणसांना वर चढवलेला आहे. हा लीडर असल्यामुळे हा सगळ्यात शेवटच्या बॅचमध्ये असायचा. आणि शेवटच्या बॅचमध्ये निघाला की खालून सूचना की प्रचंड हिमवादळ येते, खाली या. प्रचंड ॲव्हलांचेस होणार आहेत, म्हणजे दरडी कोसळणार आहेत, खाली या. प्रचंड थंडी पडणार आहे, खाली या. फ्रॉस्ट बाईट होतील, म्हणजे तुमच्या आर्टरीज वगैरे फुटतील, रक्त वगैरे येईल, खाली या, खाली या, खाली या. तो म्हणतो 16 वेळा माझे प्रयत्न काही कमी होते. ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सगळं घेऊन गेलो होतो मी, पण माझ्या हाताखालची जवळजवळ 100 माणसं वरती जाऊन आली, पण मी जाऊन शकलो नाही. म्हणजे असा कुठला तरी एक फॅक्टर आहे की ज्याच्यात प्रयत्न आहेत, ज्याच्यात विज्ञान आहे, ज्याच्यात अनुभव आहे, ज्याच्यात कॅल्क्युलेशन्स आहेत, पण तरीही म्हणला आणि आता मी जाऊ शकेन असं मला वाटत नाही. म्हणजे एव्हरेस्टवर इतरांना चढवण्याचं स्वप्न माझं पुरं झालं, पण स्वतः एव्हरेस्टच्या माथ्यावर पाय देण्याचं माझं स्वप्न अधुरं राहिलं. अशी किती उदाहरणं देता येतील. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे कळेल की ऑक्टोबरची परीक्षा असते किंवा SSCची, आणि ऑक्टोबरच्या परीक्षेचा सुद्धा रिझल्ट लागतो. ऑक्टोबरच्या परीक्षेत सुद्धा पहिला येणारा मुलगा 90% जास्त असतो. मग त्याला विचारतात जे जातात वाढतात, अरे मग तू मार्चला नापास का झालास? आत्ता तुला जर 92% मार्क पडले, ऑक्टोबरचे पेपर काही मार्चपेक्षा सोपे नसतात, तर तू मार्चला नापास कसा झाला? तू म्हटलं मी नापास नाही झालो, मी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो, तासभर ट्रॅफिक जॅम निघाला नाही, आय मिस्ड 1 पेपर. विचार करा ना. आणि दुसरा म्हणाला मी घरात निघायला लागलो आणि त्याच वेळेला आई गेली माझी. आता पेपरला आईची इच्छा होती, पण पेपरला जाऊ का काय करू, जाऊ का काय करू, याच्यातच वेळ गेला आणि मला परीक्षेला नाही बसता आलं. ही जी मुलं असतात ना, जी मार्चमध्ये सुद्धा रँकमध्ये आली असती, अशी कितीतरी फॅक्टर्स आहेत ना. बाय चॉईस आहेत का हे? नाही, बाय फोर्स आहेत. आणि बाय फोर्स निसर्गाचा फोर्स नाही आहे, हा त्यांच्या प्रारब्धाचा फोर्स आहे. प्रारब्ध ही नकारात्मक, डिफिटिस्ट म्हणजे पराभूतवादी, निराशावादी, अंधश्रद्धा वाढवणारी असं नाहीये. त्याला आपण दैव, नशीब, इथे बोट दाखवतो, त्याची इच्छा असेल तर तिकडे बोट दाखवतो, कुठेही बोट दाखवू नका. आणि दाखवायचं जर तर माझीच कर्म आहेत ती मलाच भोगली पाहिजेत, माझीच कर्म आहेत ती मलाच भोगली पाहिजेत. महाभारतात 3 मेलेली आहेत मोठी माणसं, आणि प्रत्येक वेळेला मरण्यापूर्वी त्याच्या सगळ्या चुकांचा पाढा वाचलेला आहे. आणि बरं झालं माधव, बरं झालं गोविंदा, बरं झालं कृष्णा. एक आहे पितामह भीष्म, दुसरे आहेत गुरु द्रोणाचार्य, आणि तिसरा कर्ण. शांतपणे, आता हे फार इफेक्टिव्ह केलेलं आहे त्याने. ते आपण फक्त राधा तेव्हा कुठे गेला होता, राधा सुता तुझा धर्म एवढंच म्हणतो. नाही नाही, तुझं सगळं अपब्रिंगिंग, म्हणजे तुझं संगोपन कसं चुकीचं झालेलं आहे. आईवडिलांचा दोष नाही आहे, तुझ्या दृष्टीचाच दोष आहे. कसल्या शपथा तुम्ही घेतल्यात प्रत्येकाने. अर्थस्य पुरुषो दासा, प्रत्येक जण म्हणतं. अर्थस्य पुरुषो दासा नाही, आपण प्रारब्धाचे. पण प्रारब्धाचे दास कशाला म्हणायचं? महाराज म्हणतात की तुम्ही नाम घ्या, प्रारब्धाच्या माथी नाचू शका. झालंय ना रोग. तुम्हाला विवेकानंदांचं एक वाक्य सांगतो, फार चांगलं वाक्य आहे. विवेकानंदांना 22 पेक्षा जास्त रोग झाले होते, त्यातले 4-5 रोग तर एवढे महत्वाचे होते, लक्षात घ्या. मग त्यांना त्या स्पॉन्डिलोसिस झाला होता लंबर रिजनमध्ये, म्हणजे कमरेला दुखायचं वागताना वगैरे सगळं. त्यांना हायपर टेन्शन तर होतच होतं. त्यांना इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश हा फार क्वचित असतो रोग, तो झाला होता. त्यांना मुख्य म्हणजे मधुमेह झालेला होता. म्हणजे सगळ्या प्रकारचे महत्वाचे रोग आहेत एका अर्थाने. एकेका यांनी विवेकानंदांना विचारायचं, अहो तुम्हाला हे झालंय, तुम्हाला हळू बोला म्हणायचे. हळू बोला, माय बॉडी विल लिसन. माझं शरीर ऐकेल. मी माझ्या शरीराला सांगितलंच नाही मला एवढे रोग झालेत. खरं शरीराला रोग झालेत ना, पण शरीर हे जड आहे ना. शरीर तुला रोग झाले ते कोण सांगणार? पहिला झाला ना, पहिला हार्ट अटॅक आल्यानंतर बायपास वगैरे करायला लागले की माणसं किती हळू फुलपाखरासारखी चालतात. एवढं काही गरज नाहीये काही. विचार करा. अरे बी द म्हणतात ना रायडर, म्हणजे स्वार बना ना. तुम्ही घोड्यावर बसा, घोड्याला तुम्ही कशाला वरती घेता. हा एक फरक आहे. म्हणून आपण वज्र हा उरलेले 2 श्लोक उद्या पाहणार आहोत. पण एक लक्षात घेत होतो आपण की जगत जैत्रे मंत्रेण राम नामना विरक्षतम या कंठे धारेत तस्य करस्था सर्व सिद्ध्या. 2 मिनिटात आपण एक गोष्ट बघणार आहोत. एक राजकन्या आहे. राजकन्याला मरताना तिच्या आईने एक रत्नाचा कंठा दिलेला आहे, आणि हा कायम तो कंठात ठेव. कारण का की हा वारसाने चालत आलेला आहे. ही नदीला स्नानाला जाते,
कंठा काढून ठेवते आणि स्नान करून येते तर कंठा गेलेला आहे. ती म्हणते माझ्या आईने दिलेली शेवटची भेट आहे आणि कंठा मिळाल मी जेवणार नाही. राजा म्हणतो मुलगी जेवणार नाही तर मी जेवणार नाही. कंठा शोधा, कंठा शोधा. जोपर्यंत कंठ मिळणार नाही, कंठा मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात कोणी जेवणार नाही. शेजारी गुरु राहत होते शेजारच्या गावात. एक जण धावत सांगून आला की राजाला काहीतरी सांगा, कुणालाच जेवायला तो देत नाही आणि आम्ही सगळीकडे झाडावर बिळात सगळीकडे कंठा शोधला. तो म्हणाला हरकत नाही, मी येतो. आणि मग तू काय करतोय सर? कंठा शोधतोय. मग राजकन्या चालवलं, तू काय करतोय? कंठा शोधतो रे, तू कंठा शोधतो रे, कंठा शोधतो रे. राजाला ते म्हणाले, अरे प्रत्येकाच्या कंठात कंठ आहे की रे. कंठ म्हणजे गळा ना, कंठस्थ करा म्हणजे पाठ करा ना. हे तुझ्या कंठात असलं पाहिजे ना. आपण म्हणतो ना कंठी असावे नामस्मरण, कंठी धरावे नाम. कंठी कंठात असला पाहिजे. कंठस्थीकरण म्हणजे पाठ आत असलं पाहिजे नाम. बाहेर नाम म्हणून टॅटू गोंदवलं, बाहेर रामनामाचं पदक लावलं, रामनामाचं, हे बाहेरचं आहे सगळं. हे महत्वाचं नाही आहे. कंठा हा कंठात असला पाहिजे. कंठावर असला की तो फक्त दागिना आहे. कंठात असलं पाहिजे रामनाम. आणि रामनाम कंठात कायम ठेवण्याची शपथ स्वतःला घालूया आणि आज थांबूया. आहे त्या ठिकाणी शांत शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. कंठात ठेवायचे, लक्षात ठेवा. हृदयात ठेवायचंय, वरती गोंदवून घ्यायचं नाहीये. सोपं आहे ते गोंदवणं. निरनिराळे पेंडंट, लॉकेट्स त्याच्यामध्ये घालणं सोपं आहे, लक्षात ठेवा. अंगठीत घालणं सोपं आहे, चष्म्याच्या फ्रेममध्ये घालणं सोपं आहे, कपाळावर लिहिणं सोपं आहे. कंठात, हृदयात, मनात, बुद्धीत, चित्तात, अंतःकरणात ते असलं पाहिजे. तर आत्माराम आपोआप प्रकट होईल. शांत. श्लोक म्हणूया. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर, रामनामे नासती श्रीराम.